वेलकम स्टुडंट. तर आज आपण या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक शिकणार आहोत डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा. त्या टॉपिकचं नाव आहे डिफरन्स बिटवीन फाईल प्रोसेसिंग सिस्टीम अँड डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. आपण हे डिफरन्स ॲडव्हान्टेजेस ऑफ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ फाईल प्रोसेसिंग सिस्टीम यामध्ये शिकलेलो आहोत. तर चला तर बघूया हे डिफरन्स काय आहेत, काय फरक आहे ट्रॅडिशनल फाईल प्रोसेसिंग सिस्टीममध्ये आणि डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममध्ये. चला पहिला डिफरन्स आहे बघा, फाईल प्रोसेसिंग सिस्टीम. द डेटा अँड प्रोग्राम आर इंटरडिपेंडंट. म्हणजे काय, फाईल प्रोसेसिंग सिस्टीममध्ये असणारा डेटा आणि जे काही प्रोग्राम्स आहेत ते इंटरडिपेंडंट म्हणजे डेटावरती एकमेकांवरती ते डिपेंड्स आहेत. तर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममध्ये काय आहे बघा, द डेटा अँड प्रोग्राम आर इंडिपेंडंट ऑफ इच अदर. तर इथे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममध्ये जो काही डेटा आहे आणि जे प्रोग्राम्स आहेत ते एकमेकांवरती डिपेंड नाहीत, म्हणजे ते इंडिपेंडंट आहेत, ते स्वतःचं टास्क स्वतः परफॉर्म करू शकतात. असे ते एकमेकांच्या डेटावरती डिपेंड नसणारे टास्क आहेत. म्हणून बघा, द डेटा अँड प्रोग्राम आर इंडिपेंडंट ऑफ इच अदर. नेक्स्ट डिफरन्स आहे बघा, फाईल बेस्ड सिस्टीम कॉज डेटा रिडंडन्सी. द डेटा मे बी डुप्लिकेटेड इन डिफरंट फाईल्स. आपण बघितला होता हा फाईल प्रोसेसिंग सिस्टीमचा डिसॲडव्हान्टेजेस आहे, तो आपल्या DBMSने ओव्हरकम केलेला आहे. तर फाईल प्रोसेसिंग सिस्टीममध्ये काय होतं, डेटाची रिडंडन्सी होते, म्हणजे एका डेटाच्या आपल्या डुप्लिकेट्स फाईल्स जनरेट होतात. तर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममध्ये काय होतं बघा, डेटाबेस सिस्टीम कंट्रोल डेटा रिडंडन्सी. द डेटा अपियर्स ओनली वन्स इन द सिस्टीम. म्हणजे इथे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममध्ये सेंट्रलाइज ॲक्सेस असतो, म्हणून काय केला जातो, डेटा रिडंडन्सीवरती कंट्रोल केला जातो. आणि जी काही डेटाची फाईल्स आहे एका सिस्टीममध्ये ती एकदाच असते, म्हणून द डेटा अपियर ओनली वन्स इन द सिस्टीम. नेक्स्ट डिफरन्स आहे बघा, फाईल बेस्ड सिस्टीम कॉज डेटा इनकन्सिस्टन्सी. द डेटा इन डिफरंट फाईल्स मे बी डिफरंट दॅट कॉज डेटा इनकन्सिस्टन्सी. फाईल बेस्ड सिस्टीममध्ये काय होतं, डेटा इनकन्सिस्टन्सीचा प्रॉब्लेम जनरेट होतो. म्हणजे दोन डिफरंट फाईल्स असतील तर ॲट ए टाइम दोन्ही फाईल आपण अपडेट नाही केल्या तर तिथे काय होतं, डेटा इनकन्सिस्टन्सी होते, म्हणजे दोन्ही फाईलमध्ये सेम डेटा नसतो. तर डेटाबेसमध्ये काय होतं बघा, इन डेटाबेस सिस्टीम डेटा ऑलवेज कन्सिस्टंट बिकॉज डेटा अपियर्ड ओनली वन्स. म्हणजे एकदा डेटाबेसमध्ये चेंज केला तर तो डेटा ऑल युजर्सला व्हिजिबल होतो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममध्ये, म्हणून इथे डेटा इनकन्सिस्टन्सी हा ड्रॉबॅक आपण अचीव केलेला आहे, म्हणजे ओव्हरकम केलेला आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममध्ये. नेक्स्ट डिफरन्स बघा, द डेटा कॅनॉट बी शेअर्ड बिकॉज डेटा इज डिस्ट्रीब्युटेड इन डिफरंट फाईल्स. म्हणजे इथे काय आहे, डेटा फाईल प्रोसेसिंग सिस्टीममध्ये डेटा हा डिफरंट कम्प्युटर्सवरती आहे, डिफरंट सिस्टीम्समध्ये आहे, म्हणून तो इझिली आपण शेअर करू शकत नाही. म्हणून द डेटा कॅनॉट बी शेअर्ड बिकॉज डेटा इज डिस्ट्रीब्युटेड इन डिफरंट फाईल्स. बट डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममध्ये कसं आहे बघा, इन डेटाबेस डेटा इज इझिली शेअर्ड बिकॉज डेटा इज स्टोर्ड ॲट वन प्लेस. एकाच प्लेसला डेटा स्टोअर करून ठेवला जातो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममध्ये, म्हणून तो आपण इझिली शेअर करू शकतो. नेक्स्ट डिफरन्स आहे बघा, इन फाईल बेस्ड सिस्टीम डेटा इज वाइडली स्प्रेड. ड्यू टू दिस रिझन फाईल बेस्ड सिस्टीम प्रोव्हाइड्स पुअर सिक्युरिटी. फाईल बेस्ड सिस्टीमला काय आहे, सिक्युरिटी पुअर आहे, आणि इकडे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमला कशी आहे बघा, इट प्रोव्हाइड्स मेनी मेथड टू मेंटेन डेटा सिक्युरिटी इन द डेटाबेस. म्हणजे इथे डेटा सिक्युरिटी कशी आहे, गुड आहे ॲज कम्पेअर टू फाईल प्रोसेसिंग सिस्टीम. नेक्स्ट डिफरन्स बघा, फाईल बेस्ड सिस्टीम डज नॉट प्रोव्हाइड कन्सिस्टन्सी कन्स्ट्रेंट. म्हणजे काय, डेटाबेसमध्ये इथे कन्सिस्टन्सी नाही आहे, सेम डेटा ॲट ए टायमाला अपडेट केला जात नाही, म्हणजे डेटाबेसमध्ये कन्सिस्टन्सी होत नाही. तर डेटाबेस सिस्टीममध्ये काय केलं जातं बघा, डेटाबेस सिस्टीम प्रोव्हाइड्स अ डिफरंट कन्सिस्टन्सी कन्स्ट्रेंट्स टू मेंटेन द डेटा इंटिग्रिटी इन द सिस्टीम. फाईल सिस्टीममध्ये डेटाबेस कन्स्ट्रेंट प्रोव्हाइड केले जात नाहीत कन्सिस्टन्सीसाठी, तर डेटाबेस सिस्टीममध्ये काय केलं जातं, डेटाची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी वेगवेगळे कन्स्ट्रेंट्स मीन्स व्हेरिएबल दिलेले असतात.
नेक्स्ट डिफरन्स आहे बघा, फाईल बेस्ड सिस्टीम इज लेस कॉम्प्लेक्स सिस्टीम आणि डेटाबेस सिस्टीम कशी आहे, इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स सिस्टीम. फाईल बेस्ड सिस्टीम ही लेस कॉम्प्लेक्स का आहे, तर इथे डेटा किती असतो, लिमिटेड अमाऊंट ऑफ डेटा असतो. बट डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममध्ये लार्ज अमाऊंट ऑफ डेटा असतो, म्हणून डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम ही कॉम्प्लेक्स आहे, फाईल बेस्ड सिस्टीम ही लेस कॉम्प्लेक्स आहे. नंतर नेक्स्ट बघा, द कॉस्ट ऑफ फाईल प्रोसेसिंग सिस्टीम इज लेस दॅन डेटाबेस सिस्टीम. फाईल प्रोसेसिंग सिस्टीमची कॉस्ट ही कमी आहे आणि डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमची कॉस्ट कशी आहे, जास्त आहे. का जास्त आहे, तर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमसाठी आपल्याला स्टँडर्ड हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर यूज करायला लागतात, म्हणून डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमची कॉस्ट कशी आहे, मोअर आहे. बघा, द कॉस्ट ऑफ डेटाबेस सिस्टीम इज मच मोअर दॅन अ फाईल प्रोसेसिंग सिस्टीम. नंतर नेक्स्ट आहे बघा, फाईल बेस्ड सिस्टीम टेक्स मच स्पेस इन द सिस्टीम अँड मेमरी इज वेस्टेड इन दिस अप्रोच. म्हणजे फाईल बेस्ड सिस्टीममध्ये पण काय केलं जातं, खूप मोठा प्रोग्राम असेल तर वेगवेगळ्या सिस्टीमवरती आपण तो स्टोअर करून ठेवतो, म्हणून त्याला पण स्पेस लागतो, मेमरी लागते. बट एखादा डेटा आपल्याला शेअर करायचा असेल त्या स्पेसमधला किंवा मेमरीमधला, तर आपल्याला प्रत्येक वेळी नवीन नवीन प्रोग्राम तिथे डिझाईन करायला लागतो, म्हणून काय आहे, हे टाइम वेस्टेज आहे. बट डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम बघा, डेटाबेस अप्रोच स्टोअर डेटा मोर इफिशियंटली, इट टेक्स लेस स्पेस इन द सिस्टीम अँड मेमरी इज नॉट वेस्टेड. म्हणजे जो डेटाबेसचा डेटा आहे त्याला आपण एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर डिझाईन करतो आणि त्यानुसार आपण तो डेटा स्टोअर करून ठेवतो, म्हणून इथे मेमरी त्याला लेस लागते. नंतर नेक्स्ट आहे बघा, फाईल सिस्टीम टू जनरेट डिफरंट रिपोर्ट टू टेक अ क्रुशियल डिसिजन इज व्हेरी डिफिकल्ट इन फाईल बेस्ड सिस्टीम. एखादा आपल्याला डिसिजन घ्यायचं असेल एखाद्या रिपोर्टवरती, तर ते कसं डिफिकल्ट आहे फाईल बेस्ड सिस्टीममध्ये. तर डेटाबेसमध्ये बघा, द रिपोर्ट कॅन बी जनरेटेड व्हेरी इझिली इन रिक्वायर्ड फॉर्मॅट इन डेटाबेस सिस्टीम because data in database is stored in an organized manner and easily retrieved to generate different reports. नंतर नेक्स्ट आहे बघा, फाईल बेस्ड सिस्टीम डज नॉट प्रोव्हाइड कॉन्करन्सी फॅसिलिटी. सर्वांना आपल्याला माहित आहे कॉन्करन्सी म्हणजे काय, की सेम फाईल ॲट ए टाइम मल्टिपल युजरला गरज असणे किंवा सेम फाईल ॲट ए टाइम मल्टिपल युजर यूज करणे, त्याला आपण म्हणतोय कॉन्करन्सी. फाईल बेस्ड सिस्टीममध्ये कॉन्करन्सी प्रोव्हाइड केलेली नाही, बट डेटाबेस सिस्टीम प्रोव्हाइड्स कॉन्करन्सी फॅसिलिटीज. म्हणजे मल्टिपल युजर सेम फाईल ॲट ए टाइमाला कितीही युजर ती फाईल यूज करू शकतात डेटाबेस सिस्टीममध्ये. नेक्स्ट बघा डिफरन्स, फाईल बेस्ड सिस्टीम डज नॉट प्रोव्हाइड डेटा ॲटोमिसिटी फंक्शनॅलिटी. डेटा ॲटोमिसिटी फंक्शनॅलिटी नाही प्रोव्हाइड केली फाईल बेस्ड सिस्टीमने, तर डेटाबेस सिस्टीम प्रोव्हाइड्स डेटा ॲटोमिसिटी फंक्शनॅलिटी. नंतर नेक्स्ट डिफरन्स आहे बघा, द कॉस्ट ऑफ फाईल प्रोसेसिंग सिस्टीम इज लेस दॅन डेटाबेस सिस्टीम, द कॉस्ट ऑफ डेटाबेस सिस्टीम इज मोअर दॅन फाईल प्रोसेसिंग सिस्टीम. नंतर नेक्स्ट डिफरन्स आहे, फाईल प्रोसेसिंग सिस्टीम इट इज डिफिकल्ट टू मेंटेन ॲज इट प्रोव्हाइड्स लेस कंट्रोलिंग फॅसिलिटी. डेटा कंट्रोल करण्यासाठीच्या फॅसिलिटी कशा आहेत, लेस आहेत ॲज कम्पेअर टू डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तर डेटाबेस प्रोव्हाइड्स मेनी फॅसिलिटी टू मेंटेन प्रोग्राम. नंतर फाईल प्रोसेसिंग सिस्टीममध्ये बघा, इफ वन ॲप्लिकेशन फेल इट डज नॉट अफेक्ट्स अदर फाईल इन सिस्टीम. म्हणजे एखाद्या कम्प्युटरमधली एखादी ॲप्लिकेशन फेल झालं तर ते दुसऱ्या कम्प्युटरवरती अफेक्ट करत नाही, बट डेटाबेसमध्ये आहे बघा, इन डेटाबेस फेल इट अफेक्ट्स ऑल ॲप्लिकेशन दॅट डिपेंड ऑन डेटाबेस. म्हणजे एखादी डेटाबेसची फाईल फेल झाली, तिच्यावरती जो काही डेटा डिपेंड्स आहे किंवा जे ॲप्लिकेशन डिपेंड्स आहे ते फेल होण्याची शक्यता असते. नंतर नेक्स्ट डिफरन्स आहे बघा, फाईल प्रोसेसिंग सिस्टीम हार्डवेअर कॉस्ट इज लेस दॅन डेटाबेस सिस्टीम आणि डेटाबेस सिस्टीमची हार्डवेअर कॉस्ट इज हाय इन डेटाबेस दॅन फाईल सिस्टीम. नंतर लास्ट डिफरन्स एक्झाम्पल, न्यू एक्झाम्पल आहे NTFS. फाईल प्रोसेसिंग सिस्टीमचे एक्झाम्पल NTFS, न्यू टेक्नॉलॉजी फाईल सिस्टीम अँड EXT एक्सटेंडेड फाईल सिस्टीम. याचं डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचं एक्झाम्पल आहे ओरॅकल, MySQL, MS SQL सर्व्हर, DB2, मायक्रोसॉफ्ट ऑफिस ॲक्सेस एक्सेट्रा. ओके, हे झालं आपलं डिफरन्स बिटवीन डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. आता त्यानंतर नेक्स्ट डिफरन्स आहे बघा,
18 नंबरचा डिफरन्स आपण बघतोय. इन फाईल प्रोसेसिंग सिस्टीम नॉट प्रोव्हाइड सपोर्ट फॉर कॉम्प्लिकेटेड ट्रान्झॅक्शन्स. एखादं कॉम्प्लिकेटेड जसं बँकिंगच्या डेटाबेसमध्ये जर आपण फाईल प्रोसेसिंग सिस्टीम यूज केली तर तिथे कॉम्प्लिकेटेड ट्रान्झॅक्शन्स असेल तर ते फाईल प्रोसेसिंग सिस्टीम त्याला सपोर्ट करत नाही. बट डेटाबेस सिस्टीम काय करते, इझी टू इम्प्लिमेंट कॉम्प्लिकेटेड ट्रान्झॅक्शन्स इझी आपण इम्प्लिमेंट करू शकतो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममध्ये. नेक्स्ट बघा, द सेंट्रलायझेशन प्रोसेस इज हार्ड इन फाईल मॅनेजमेंट सिस्टीम. म्हणजे आपल्या फाईल प्रोसेसिंग सिस्टीममध्ये सेंट्रलाइज प्रोसेस मॅनेज करण्यासाठी खूप हार्ड आहे, कारण की ते सर्व फाईल्स कशा असतात, डिस्ट्रीब्युटेड असतात. बट डेटाबेस सिस्टीममध्ये काय आहे, सेंट्रलायझेशन इज इझी टू अचीव इन द डेटाबेस सिस्टीम. सेंट्रलायझेशन हे इझी आहे. नंतर नेक्स्ट डिफरन्स बघा, फाईल प्रोसेसिंग सिस्टीम इट डझंट ऑफर बॅकअप अँड रिकव्हरी ऑफ डेटा इफ इट इज लॉस्ट. जर एखादा डेटा आपल्याकडनं लॉस झाला तर फाईल प्रोसेसिंग सिस्टीममध्ये बॅकअप किंवा रिकव्हरी करण्यासाठी ऑप्शन नाही. तर डेटाबेस सिस्टीम काय करते, जर एखादा डेटा आपल्याकडनं लॉस्ट झाला तर तिथे बॅकअप आणि रिकव्हरीचा आपल्याला ऑप्शन्स दिलेला आहे. तर बघा मग, DBMS सिस्टीम प्रोव्हाइड्स बॅकअप अँड रिकव्हरी ऑफ डेटा इवन इफ इट इज लॉस्ट. नंतर लास्ट डिफरन्स, देअर इज नो इफिशियंट क्वेरी प्रोसेसिंग इन द फाईल प्रोसेसिंग सिस्टीम. म्हणजे फाईल प्रोसेसिंग सिस्टीममध्ये आपण क्वेरीज यूज करत नाही. जशा आपण डेटाबेस वरती SQL स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेजच्या क्वेरी यूज करतो तशा आपण फाईल प्रोसेसिंग सिस्टीमवरती त्या क्वेरी यूज करत नाहीत. बट बघा, डेटाबेसमध्ये यू कॅन इझिली क्वेरी डेटा इन डेटाबेस युजिंग द SQL लँग्वेज. आपण इझिली त्या क्वेरी तिथे डिझाईन करतो. हे झाला आज आपला डिफरन्स बिटवीन फाईल प्रोसेसिंग सिस्टीम अँड डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. हा डिफरन्स तुम्हाला एक्झामसाठी 2 मार्क्स किंवा 4 मार्क्ससाठी विचारला जातो. तर हा डिफरन्स एकदम व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहून ठेवा. आणि हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक